आज आपण एक नवीन रेसिपी बघू. हा रस आहे आंब्याचा. हा आंब्याचा रस आहे. मोठे मोठे दोन आंबे घेतलेले आहे, त्याचा रस केलेला आहे. उन्हाळ्यात आता भरपूर यावर्षी स्वस्त सुद्धा होते आणि भरपूर होते आंबे. त्यामुळे आणि हे मीठ आणि साखर, ही साखर आहे किंचित 2-3 चिमूट मीठ आहे, हे घालून घेऊ. हे घालून आपण मिक्स करून टाकायचं. कारण कोणता रस आंबट असतो, कोणता गोड असतो. आंबा एखादा आंबट गोड असा असतो. त्यामुळे थोडीशी साखर आणि किंचित मीठ टाकून एकजीव करून घ्यायचं. हलवून करायचा हा रस असाच हलवून करायचा. आंब्याच्या रसाची पोळी, आमरसाची पोळी आपण करणार आहे, जे उन्हात वाळवून आपल्याला छान लागते खायला, टेस्टी. रस जास्त झाला की भरपूर प्रमाणात रस खायला उरतो. एखाद्या वेळेस घरी रस उरतो आपला, तो रस काय करायचा प्रश्न पडतो. मग दुसऱ्या दिवशी जरी उरला तर तो खायची इच्छा होत नाही ताजा रस सोडून ठेवायला. तेव्हा जास्त स्वस्त आंबे मिळाले तरी स्वस्त आंबे घेऊन उन्हाळाभर आपल्याला ती पोळी रसाची वापरता येते, आंबे नाही नसले तरी. अशा प्रकारे आता आपण एकजीव करून घेतलेला हा रस एकजीव करून घेतलेला. साखरेत ते एकत्र असं मिक्स करताना ते काढून साखर करून घ्यायच्या. आंबे स्वच्छ धुवून पिकवून घ्यायचे, त्याचा रस काढायचा, त्यात साखर आणि मीठ टाकायचं. इथे 2 मी ताटं घेतली आहेत. 2 ताटांना तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं. साखर करून थोडंसं तूप नसेल आवडत तर तेल लावायचं आहे थोडंसं, कारण ते टिपकलं नाही पाहिजे. रस गोड असतं, साखर वगैरे टाकलेला तर तो टिपकला नाही पाहिजे, पूर्ण वाढते. कडक ऊन पाहिजे, पण आंबा पोळी करायची असली तर कडक ऊन पाहिजे. कडक ऊन आणून आहे सालबी एखादं राहिले आंबे काढून द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हात धुतलेले आणि स्वच्छ. अशा प्रकारे आता आपण हे 2 लागतील. आता हे भरपूर असल्यामुळे नंतर करू येते. साखर पूर्ण विरघळलेली आहे. आणि आभाळ वगैरे आलेलं असलं की करायचं नाही. पाऊस आभाळ असलं की करायचं नाही. कडक ऊनच लागते याला. स्लॅबवर, घराच्या स्लॅबवर गच्चीवर मी आणून द्यायच्या. अजून एकजीव करू शकता आपण. पूर्ण घट्ट आहे, पूर्ण राईनी करून द्यायचं आहे. आणि हे पातळ ताट घेतले की जेवढा याच्यात पूर्णच पसरून जाते. हा पूर्ण पसरेल असा पसरून टाकायचा आहे. हा सुद्धा असं पसरून घेऊ. आणि कडक उन्हात स्लॅब झाडून त्याच्यावर एखादी खाट वगैरे उंच काही आणून द्यायचं आहे. त्याच्यावर एक ताटं ठेवून द्यायचं आहे. संध्याकाळपर्यंत हे वर पूर्ण कडक होऊन येतात. संध्याकाळी अजून आतमध्ये घेऊन यायच्या, फॅनमध्ये ठेवायच्या. ओढणी पातळ झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी अजून कडक वाळू घालायच्या तसेच ना. आणि मग साईडनी दुसऱ्या दिवशी वाळल्यावर मग साईडनी चाकूनी थोडं हलकं करून घेऊन मग हलक्या हाताने ती काढून घ्यायची. अशा प्रकारे आंब्याच्या पोळ्या होतात आणि उन्हाळा वर्षभर खाऊ शकतो आपण. तर आता मी आधी केलेली आहे ती तुम्हाला पोळी दाखवते. आधी केलेली आहे मी. तर एक रस होता आंब्याचा, पिवळ्या कलरचा, पांढरट पिवळा आंबा होता रसाचा आंब्याचा. त्याची अशी पोळी झालेली आहे. 8 दिवस आधी केलेली आहे. तर ताटाला तूप लावूनच अशाच प्रकारे केलेली आहे. आणि 2 दिवस कडक वाळून मग काठाकाठाने चाकूनी करून ही काढलेली आहे. तर ही आंबा पोळी आता अशी नरम अशी वर्षभर फ्रीजमध्ये राहू शकते. फ्रीजमध्ये वरही ठेवतात, कोणी फ्रीजमध्ये ठेवते. चिपकत नाही. ही तुपाचा वगैरे हात लावला की चिपकत नाही. अशा प्रकारे ही पोळी झालेली आहे. रस हा पिवळ्या कलरचा असल्यामुळे पिवळ्या कलरची पोळी झाली अशी. आणि ही तोडून टेस्टी लागते खायला. तर आंबट गोड असतो रस, त्यामुळे थोडी किंचित साखर थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची. थोडीशी साखर आणि मीठ टाकायची. तशा प्रकारे एक लाल कलरचा रस होता. लाल आंबा होता, केशरी आंब्याचा रस केला होता. आणि पाणी टाकायचं नाही, ह्या रसात पाणी नको, घट्ट रस पाहिजे, तेव्हाच ते पोळी जमते त्याची. तर ते लाल आंबा असल्यामुळे साखर वगैरे जास्त टाकल्यामुळे ही लाल पोळी तयार झाली. तर अशा या पोळ्या करून आपण ठेवू शकतो आंबा पोळी. आणि ही वर्षभर आपण वापरू शकतो.
कोणी याला दुधात उकडून वगैरे दूध करून मँगो शेकसारखं करून खातात, कोणी तुकडे करून असे खातात पोळी. अशा प्रकारे तुम्ही करू शकता आंबा पोळी. आणि ह्या दोन केलेल्या आहेत, तर ह्या दोन आपण उन्हात ठेवून देणार आहे, वाळू घालणार आहे. आणि ह्या काढताना दाखवेल मी, दुसरा व्हिडिओ जेव्हा करेल तर ह्या काढताना कशा काढायच्या ते दाखवेल 2 दिवस परत वाळल्यावर. आणि ही आंबे पोळी तर अशा प्रकारे उन्हाळ्यात करून बघा आंबा पोळी. थँक्यू व्हेरी मच.